राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आपल्याबरोबर आहेत। रोहित पवारजी, काल कुणाल कामरांनी एक टीकात्मक गाणं सादर केलं, त्यावरती शिवसैनिक आक्रमक झाले आणि त्यांच्या हॉटेलची, ज्या ठिकाणी शो झाला त्या हॉटेलची संपूर्ण तोडफोड केलेली आहे। सत्ताधारीच कायदा कुठेतरी हातात घेतात। अहंकार असतो। आता माझं एकच मत आहे की एकनाथ शिंदे साहेब मोठे नेते आहेत, ते मोठे राहणार आहेत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। त्यांचं कर्तृत्व मोठं आहे, त्यामुळे एक कुठला ते कलाकार काहीतरी बोलतो त्यामुळे आपलं कर्तृत्व कमी होत नसतं। आणि बाळासाहेब ठाकरे साहेबांबद्दल बोलायचं झालं तर व्यंगात्मक टीका ते सुद्धा करायचे, पण बाकी सगळे स्वागत करत असायचे। आता याच्यात त्यांचे कार्यकर्ते बघा कशी भूमिका घेतात। एकनाथ शिंदे साहेबांबद्दल बोललं तर तुम्ही ऑफिस फोडता, आणि तिथं कोश्यारी काय बोलला महात्मा फुलेंबद्दल, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल, तुम्ही टाळ्या वाजवत बसता, थाळ्या वाजवत बसता। आणि तिथं तो कोरटकर बोलतो तेव्हा तुम्ही शांत बसता, सोलापूरकर बोलतो तेव्हा तुम्ही शांत बसता। म्हणजे नेत्याबद्दल बोलल्यानंतरच आम्ही तोडफोड करू हे जर तुम्ही दाखवत असाल, त्यातून पक्षाची दुटप्पी भूमिका ही स्पष्टपणे त्या ठिकाणी दिसते असं आपल्याला म्हणावं लागेल। परंतु सत्ताधारीच सातत्याने आक्रमक होतात आहेत। विधान भवनाच्या पायऱ्यांवरती पण सत्ताधारी आंदोलन करतात, बाहेर गदारोळ देखील आणि कायदा हातात घेण्याचं पण काम सत्ताधारीच लोक करतात। आता विषय एवढाच आहे की आम्ही विरोधक कशावर अधिवेशनामध्ये गोंधळ घालतो, तो लोकांच्या हितासाठी। पण सत्तेत असणारे लोक कशासाठी अधिवेशन थांबवतात, तर कुठंतरी लक्ष दुसऱ्या विषयावर नेण्यासाठी। जसं औरंगजेबचा मुद्दा काढला, त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर काल परवा तो सुशांत सिंगचा विषय त्यांनी काढला होता, त्याच्याचबरोबर आज काहीतरी भलताच विषय म्हणजे फार पूर्वीचा कुठला तरी व्हिडिओ काढून दंगा केला तो विषय तिथं काढला। म्हणजे कुठंतरी जे काही सरकार कमी पडतंय त्या विषयावर आम्ही दंगा घालतोय, नाही तर आम्ही लोकांच्या हितासाठी बोलतोय, पण आमच्यावरचं नाही तर लोकांवरचं लक्ष कुठेतरी दुसरीकडे जावं यासाठी सत्ताधारी मात्र त्यांची सत्ता एक हाती असताना, ते सुद्धा एवढ्या ताकदीने आली असताना सुद्धा एक तर निर्णय घेऊ शकत नाही आणि गोंधळ स्वतःच घालतायत, स्वतःच निवडून दिल्या अध्यक्षांना, कारण मेजॉरिटी त्यांच्याकडे आहे। आणि अशात मग अधिवेशनामध्ये सुद्धा काय होऊन देत नाही, बाहेर सुद्धा काय होऊन देत नसेल। हे जे काय गलिच्छपणा या राजकारणामध्ये आलेला आहे, त्याचा फटका हा फक्त आणि फक्त गरिबाला बसेल असं मला वाटतं। परंतु राहुल सोलापूरकर एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधातली वक्तव्य करतात, त्यांच्यावरती एक साधाही गुन्हा दाखल होत नाही। परंतु एकनाथ शिंदे यांना गद्दार म्हटल्यावरती कुणाल कामरांच्या विरोधात आता FIR ची संपूर्ण रांग लागलेली आहे। आता बघा ना, म्हणजे दुटप्पी भूमिका सरकार या कोरटकर सोलापूरकरच्या बाबतीत काही त्या ठिकाणी ॲक्शन घेत नाही, आणि दुसऱ्या बाजूला जर एकनाथ शिंदे साहेब नेत्यांबद्दल बोललं जातं त्यांचे कार्यकर्ते धुमाकूळ त्या ठिकाणी घालतात। मग याच्यावरनं त्या पक्षाची दुटप्पी भूमिका करते, विचार नाही हे आपला त्या ठिकाणी कळतो। नाहीतर जर खऱ्या अर्थाने विचार त्या पक्षामध्ये असला असता तर तुम्ही सत्तेत असला काय नसला काय, पण एखादा व्यक्ती जर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जर काय बोलत असेल, महात्मा फुलेंबद्दल बोलत असेल, तर तुमची संघटना त्या ठिकाणी विरोध करायला पाहिजे, पण तुमची संघटना करत नाही। म्हणजे तुमची संघटना आदेशासाठी थांबते, आणि आदेश तुमच्याकडनं त्यावेळेस आला नाही जेव्हा महामानवांबद्दल बोललं गेलं, त्याच्यावरनं तुमच्या पक्षाची दुटप्पी भूमिका आपल्याला कळते। खरं तर तुमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असलेले जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बंद दाराआड 20 मिनिटं चर्चा होते। त्या चर्चेवरती मात्र संजय राऊतांचा लगेच आक्षेप येतो। संजय राऊत म्हणतात की जे काही होतंय ते बरोबर होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे। नाही, आता तिथं अजितदादा लवकर आले होते, जयंत पाटील साहेब लवकर आले होते, आणि VSI मध्ये मी सुद्धा मेंबर आहे। त्या दिवशी मला जाता आलं नाही, कारण का जगद्गुरू तुकाराम महाराजांचे पवित्र पादुका मतदारसंघामध्ये आले होते। पण मी एक तुम्हाला सांगतो की जेव्हा केव्हा कोणी लवकर येतं तर एक खोली असते, तिथं सगळेजण बसलेले असतात। ते दोघं लवकर आले, बसले होते, चर्चा ऊसाची फॅक्टरीची त्या ठिकाणी झाली असावी, कोणाला माहिती काल आत काय झालंय। त्यामुळे उगाचच मला असं वाटतं की राजकीय याच्यावर कुठलंही कन्क्लुजन काढायला नको। आज चर्चा VSI मध्ये जेव्हा केव्हा आम्ही गेलेलो आहे, विरोधकांबरोबर जेव्हा बसलेलो, जेव्हा समजा हर्षवर्धन पाटील साहेब BJP मध्ये होते, नाही तर अजून काही लोक होते, तेव्हा चर्चा ही नेहमीच शेतकरी, कष्टकरी आणि ऊसाच्या बाबतीत झालेली आम्ही सगळ्यांनी ऐकलेली आहे। जयकुमार गोरेंनी तुमच्या विरोधात हक्कभंग आणला, तुम्ही देखील मंत्री जयकुमार गोरेंच्या विरोधात हक्कभंग आणलाय, परंतु तुम्ही आणलेला हक्कभंग अजूनपर्यंत स्वीकारला नाही, तुमच्यावरचा हक्कभंग स्वीकारलाय। आता ह्यालाच तर म्हणतो ना की आपल्या काळामध्ये संविधान होतं, इथं संविधान नाही, लोकशाही नाही। इथं तुम्ही फक्त सत्तेत आहे, एक मंत्री आहे, त्यांनी मांडलेला हक्कभंग तुम्ही स्वीकारता, आणि विरोधातला एक आमदार जेव्हा आणतो, खरं काय लोकांसमोर जेव्हा त्याला आणायचं असतं तेव्हा तुम्ही तिथं हक्कभंग आणून देत नाही। म्हणजे ही खरंच हास्यास्पद गोष्ट आहे। आणि तिथं सुद्धा साताऱ्यामध्ये आता काय चाललंय तर तमाशाच चाललाय, तिथं फक्त पॉवरचा वापर केला जातोय। तिथं महिलेला ज्या पद्धतीने ताब्यात घेतलं गेलं,
त्यांच्या वकिला कसं मॅनेज केलं गेलं, तिथला जो पोलीस अधिकारी आहे त्याच्याबद्दल जर तुम्ही खोलात गेला तर त्या विषयाबाबतीत तुम्हाला कळेल की त्या अधिकाऱ्याच्या विरोधात सुद्धा अतिशय चुकीच्या पद्धतीचे गुन्हे आहेत. तर अशा पोलिसाचा वापर तुम्ही करता आणि त्या पोलिसाने पूर्वी गोरेंच्या वतीने गाडीमध्ये पोलिसांच्या गाडीमध्ये कॅश नेलेली सुद्धा चर्चा तिथं आहे. त्याच्याचबरोबर महिला तस्करीच्या बाबतीत सुद्धा त्याच्यावर काही गुन्हे आहेत असं आम्हाला तिथं कळतं आणि त्याच पोलीस अधिकाऱ्याचा वापर करून तुम्ही इथं काहीतरी चाल तिथं टाकता आणि त्याच्यात त्या महिलेला तुम्ही अडकवता, तिथं खरातला अडकवता. फक्त एवढंच सांगतो की जे खरं आहे ते लोकांसमोर त्या ठिकाणी येईल आणि ते आल्यानंतर मात्र त्यांना उत्तर देता येणार नाहीत. परंतु या महिलेने 3 कोटी रुपयांची 5 कोटी की 3 कोटी रुपयांची खंडणी मागितलेली, त्यापैकी 1 कोटी रुपये कॅश मंत्री जयकुमार गोरेंनी त्या महिलेकडे पाठवलेले होते. 1 कोटी रुपयांची कॅश येतेच कुठून असा सर्व सवाल जो आहे तो तुमच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. 100% एवढा पैसा आला कुठून? म्हणजे 3 कोटी मागितला असं घटकाभर आपण खरं धरू तर 1 कोटी तुम्ही तिथं ॲडव्हान्स म्हणून दिला. प्रश्न 2 येतात की एक पैसा आला कुठून, त्याला तुम्ही काही कारण द्याल, ह्यांनी दिला त्यांनी दिला मित्रांनी दिला वगैरे वगैरे वगैरे. पण विषय एवढाच आहे की पैसे तुम्ही का देता? मग तुम्हाला कुठेतरी भीती होते. मग ती महिला जर तुमच्याकडनं पैसा मागत असेल तर एका विषयासाठी मागत असेल आणि तुम्ही जाऊन पैसा जेव्हा द्यायचा प्रयत्न करता आणि तो व्हिडिओ तिथं काढता, मग तिथं तुम्ही कशासाठी पैसा देत होता? म्हणजे तुम्ही जे काही केलेलं आहे, जे फोटो तुम्ही पाठवलेले आहेत ते इतके विचित्र प्रकारचे फोटो आहेत. असं महिला जजली ते वाचून दाखवलेलं आहे. ते फोटो तुम्ही पाठवत होता आणि ते कुठे ते दाबण्यासाठी तुम्ही पैसे देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत होता का? हे सगळे मुद्दे त्याच्यामध्ये येतात. आणि हा जो काय तो देवकर जो पोलीस अधिकारी अतिशय भ्रष्ट अधिकारी आहे, त्याच्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे गुन्हे आहेत. एका व्यक्तीला आत्महत्यासाठी प्रेरित केलं यासाठी सुद्धा पुण्यात गुन्हा आहे. त्याच्याचबरोबर जे इमॉरल ट्रॅफिक अनैतिक देहव्यवहार याच्यावरचे सुद्धा गुन्हे या देवकरवर आहे. आणि त्या देवकरचा वापर करून ते सुद्धा काय की त्या महिलेला वकिलाली बोलवलं, वकील हा मॅनेज झाला असं चर्चा आहे. वकील बसलाय, महिला बसली, चर्चा सुरू आहे आणि अचानक काही लोक येतात, पैशाची बॅग तिथं ठेवतात, त्यातून पैसे काढतात. महिलेला कळत नसतं की हा विषय कुठला चालला आहे. ती तिथं बिचारी तिथं बसलेली आहे आणि मग त्या वकिलाच्या समोर पैसे फक्त असे ठेवले जातात आणि लगेच पोलीस येतो आणि त्या महिलेला माहितीच नव्हतं ते पैसे कशात आहेत, वकिलाली कशासाठी आणलेले आहेत. असं सगळं कुठंतरी एक वेगळ्या प्रकार 2008 जयकुमार गोरेंनी हा संपूर्ण प्रकरण रचलंय असा तुमचा थेट आरोप आहे. अहो तुम्ही जर बघितलं तर तिथलं जे लोकल कोर्ट आहे त्या लोकल कोर्टला त्यांनी पूर्वी मॅनेज केलेलं हे अख्ख्या दुनियाला तिथं माहिती आहे. जेव्हा सिनियर बेंचला हे तेव्हा कळालं, तिथले जे जज होते त्यांना डिमोशनसुद्धा केलेलं अख्ख्या जगाला तिथं बघितलेलं आहे. त्यामुळे हे कशात माहीर आहेत तर फिरवाफिरवी आणि हेराफेरी करण्यामध्ये हे नक्कीच माहीर आहेत आणि त्याच्यात कुठेतरी मॅन्युप्युलेशन करून एक वेगळं वातावरण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो. ती महिला कुठेतरी पुण्यात येऊन मुंबईत येऊन आंदोलन करायचं म्हणत होते, ती येऊ नये म्हणून तिथल्या तिथं दाबण्याचा प्रयत्न फक्त पोलीस प्रशासनाच्या मदतीने केला असं आमच्या सगळ्यांचं त्या ठिकाणी मत आहे. माझं असं मत आहे की तुम्ही जर काहीच केलं नसेल ना, हिंमत असेल तर गोरेंनी त्या ठिकाणी नार्को टेस्ट करावी. आपण महिलांची पण करू, गोरेंची पण करू, त्या वकिलाची करू आणि तो विराज कोणतरी आहे तिथला लोकल नेता आहे त्याची त्या ठिकाणी आपण करू आणि सगळ्यांची नार्को टेस्ट करून खरं काय खोटं काय येऊ द्या. तुम्ही काहीच केलं नसेल, फोटोच वेडेवाकडे पाठवले नसतील महिलेला, नाही तर वेगळे अजून बरेच काही विषय आहेत म्हणजे तुम्ही गेलात तर ते तुम्ही केलेच नसतील, तर मला असं वाटतं की तुमच्या हिंमत असेल तर नार्को टेस्ट तुम्ही द्यावी. शेवटचाच प्रश्न, छत्रपती संभाजीराजे आहेत त्यांनी एक पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे की रायगडावरती जो वाघ्या कुत्र्याचा पुतळा आहे तो हटवण्यात यावा, कारण की छत्रपती शिवाजी महाराज आणि वाघ्या कुत्र्याचा कोणताही दुरान्वय संबंध नाही. छत्रपती परिवारातले आहेत राजे, त्यांनी एखादा मुद्दा मांडला असेल तर तो योग्यच असेल. सर्व इतिहासकार तज्ज्ञ आहेत, त्यांना बोलवावं, राज्य शासनाने योग्य तो निर्णय त्या ठिकाणी घ्यावा आणि जे वाटतं जे खरे ते त्या ठिकाणी करावं. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. खरं तर जयकुमार गोरे यांच्या प्रकरणामध्ये जयकुमार गोरे यांची नार्को टेस्ट करावी जेणेकरून दूध का दूध पाणी का पाणी जे आहे ते समोर येईल, कारण की जयकुमार गोरेंनी 1 कोटी रुपयांची कॅश इतकी आणली कुठून आणि त्या महिलेला फसवण्याचं काम जे आहे ते जयकुमार गोरेंनी केलेलं आहे असा थेट हल्लाबोल जो आहे तो आमदार रोहित पवार यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईकसह अक्षय मंगणे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.